राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली आहे तातडीची बैठक. बैठकीत शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेवर होणार चर्चा. राज्यातील 8 जिल्हा बँकेत जुन्या नोटा पडून तब्बल 102 कोटी रुपयांची रोख रक्कम पडून. रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे बँकेत पैसे अडकून पडलेत. मुंबईतील पहिला ट्री टॉप वॉक पर्यटकांसाठी खुला. ट्री टॉप वॉकमध्ये हिरव्या झाडीतून निसर्गाची किमया अनुभवण्याची पर्यटकांना संधी. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक लागले कामाला. पुण्यातील बँक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मराठीतच बोलण्याचा मनसेचा आग्रह. भारतातील शिक्षण व्यवस्थेची हत्या थांबवा. सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदी सरकारला पत्र. शिक्षण संस्थेच्या खतर स्थितीवरून सोनिया गांधींनी केंद्र सरकारला धरलं धारेवर. बदलापूर कांजूर मार्ग मेट्रोला तत्वता मंजुरी. 10 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला प्रकल्प मार्गी. MMRDAच्या अर्थसंकल्पात मंजुरी. योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. तसेच शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घकालीन योजना राबवता येणार आहेत. मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला विश्वास. नोएडामध्ये आलिशान कारने बांधकाम मजुरांना उडवल्याची घटना. रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या 2 मजुरांना उडवलं. पोलिसांनी घेतलं चालकाला ताब्यात. कराडच्या ईदगाह मैदानावर एकावर चाकू हल्ला. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह 5 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.